नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे आज आलेलो आहे बोरगाव बाजार तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर। बोरगाव बाजार ते कोटनांद्रा फाट्यावरती आहे, कन्नड सिल्लोड रोडवर। या ठिकाणी आमचे मित्र मान्य श्री शामराव बावणे साहेब यांच्या माध्यमातून फ्रूटचा व्यवसाय सुरू करण्यात आलेला आहे। बघा, व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला तुमची मनाची इच्छाशक्ती असायला पाहिजे। इच्छाशक्तीच्या माध्यमातून तुम्ही कुठलाही उद्योग कोणत्याही ठिकाणी सहज उभा करू शकता। आणि आता अशी परिस्थिती झालेली आहे की नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येतात आणि जेव्हा जेव्हा त्यांना काही खाण्यापिण्याची किंवा कशाची गरज पडते, फूड वगैरे काही हलकं फुलकं खाणं पिणं, तर ते सहज कुठे जिथे उपलब्ध असते घेऊन घेत असतात। त्यांना या दुकानदारांना पब्लिसिटी करण्याची गरज नाही किंवा मोठी ॲड करून कुठल्या प्रकारचा व्यवसाय वाढवायची गरज नाही आहे। रनिंगमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात जे ग्राहक भेटतात आणि ते ग्राहक चांगल्या प्रकारचे तुमचा व्यवसाय करून जातात। अशाच प्रकारे आमचे मित्र मान्य श्री शामराव बावणे, आमचे मित्र मामा मान्य श्री भीमराव बावणे साहेब यांचा पुतण्या विठ्ठल बावणे यांचा चिरंजीव यांनी या ठिकाणी फ्रूटचा व्यवसाय सुरू केला आणि बघता बघता बरेच वर्ष झाले। त्या बऱ्याच वर्षामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारची प्रगती केलेली आहे। आणि या कोटनांद्रा फाट्यावर बोरगाव बाजार या ठिकाणी सिल्लोड कन्नड रोडवर चांगल्या प्रकारचा व्यवसाय हे करता आहे। तर व्यवसाय करताना त्यांनी आपले जिद्द आणि चिकाटीच्या बळावर या ठिकाणी रात्रदिवस एक करून वेळ देऊन घंटोघंटे आणि दिवसेंदिवस साल यांनी इथं वेळ दिला आणि चांगल्या प्रकारे यांचा व्यवसाय उभा केला। आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये इथं उद्योग यांचा उभा आहे। तर आता आज किती रुपयाचा माल घेतला आहे, किती रुपये सुरू केला होता, किती वर्षापासून सुरू केला होता व्यवसाय? तर यांनी 7 वर्षापासून हा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि 1 लाख 1.25 लाखाचा माल भरता आणि हा माल सेल करत असतात। आणि ते आपला आणि आपलं जीवन आपल्या परिवाराचा चांगल्या प्रकारचा उदरनिर्वाह व्हावा या माध्यमातून यांनी आपल्याच गावामध्ये उद्योग उभा केला आणि छोटेखानी उद्योगातून आपला चांगल्या प्रकारची कमाई करता आज मान्य श्री भीमराव बावणे साहेब जे आहे आमचे मामा यांनी यांची भेट करून दिली। आमच्यासोबत आहे मान्य श्री उत्तमराव वानखेडे साहेब, मान्य श्री अशोकराव सिंगाती साहेब, मान्य श्री भाऊसाहेब वानखेडे साहेब, मान्य श्री सांडू शेख, हे सर्व आम्ही या ठिकाणी जमलो आहोत। तर आमच्या माध्यमातून हा व्हिडिओ आम्ही करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून आमच्या ज्या या व्यापारी लोकांना कुठेतरी उत्साह तयार झाला पाहिजे, त्यांच्यामध्ये बी कुठेतरी मर्दुंगी आणण्याचं काम आम्ही करायला पाहिजे, जेणेकरून यांनाही असं वाटलं पाहिजे की आमचा व्यवसाय हा चांगला आहे, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत आमच्या परिवारामध्ये, आमच्या परिसरामध्ये आणि आमच्या उद्योगातून, आमच्या कामधंद्यातून आम्ही आमचं नाव उभं करू लागलेलो आहे, आमच्या परिसराचं, आमच्या तालुक्याचं नाव उभं करू लागलेलो आहे। जेणेकरून आपल्या हातात जर काम नसेल तर अशी छोटे छोटे उद्योग करून आपण चांगल्या प्रकारचा मोठा व्यवसाय उभा करू शकता आणि पैसे कमावू शकता आणि आपल्या परिसराचा, आपल्या परिवाराचा चांगल्या प्रकारचं नाव रोशन करू शकता। अशा प्रकारे आपण कामधंदे करू शकता। तर हे कामाचे स्वरूप आहे। म्हणून ज्या ज्या माणसाकडे काम नसेल की कामाच्या पाठीमागे नोकरी नसेल तर कुठल्या प्रकारचं लांब न पळता आपल्या परिसरामध्ये अशा प्रकारच्या छोट्या धंद्याची टेक्निक घ्यायची, अभ्यास करायचा आणि त्यातून असे व्यवसाय उभे करायचे, पैसे कमावायचे। कारण की काम कोणतंही असो, त्या कामाला न्याय दिला तर त्यातून फायदा होऊ शकतो। त्या कामाला जर तुम्ही पाठपुरावा केला, त्या कामात चांगलं जर कधी अभ्यास केला, त्यातून जर चांगला वेळ दिला तर नक्कीच तुम्हाला त्यातून फायदा होतो। तर तुम्ही 6 महिने लावशाल आणि मग म्हणशाल की आम्हाला काहीच त्याच्यात प्रॉब्लेम नाही, कमाई झाली नाही म्हणून आम्ही सोडून दिलं, तर तसं चालत नाही। तुम्हाला वर्ष त्या व्यवसायामध्ये वेळ द्यावा लागतो, त्या माध्यमातून 2 पैसे कमाई करावं लागते। कारण की सहज कुठे उपलब्ध नाही, तुम्हाला घाम करावं लागते, कामाचा पैसा कमावा लागतो। तेव्हा कुठे तुम्हाला तो पैसा तुमचा उभा राहतो। नसता तुम्ही म्हणशाल सहज केलं आणि सहज आलं, असं शक्यच नाहीये। कोणाच्या लोकांच्या अफवावर विश्वास न ठेवता आपल्या ताकदीवर, आपल्या मेहनतीवर, आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि चांगलं कार्य करून दाखवा। अशा प्रकारचं आपण या निसर्गातून, आपल्या आजूबाजू परिसरातून शिक्षण घ्यावं आणि आपलं कार्य करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।